नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा धक्का. बीड लोकसभा मतदारसंघातून समोर येतोय सर्वात मोठा एक्झिट पोल. भारतीय जनता पार्टी व पंकजा मुंडेंना सर्वात मोठा धक्का. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणूक धामधुमीत चालू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा मुंडे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यामध्ये लढत बघायला मिळते. या दोघांच्या व्यतिरिक्त अशोक हिंगे हे वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घेऊन लढत आहेत. पंकजा मुंडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याचं सांगत मराठा समाज आक्रमक होऊन बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्याचे चित्र बीड लोकसभा मतदारसंघातून दिसत आहे. तसंच मराठा आरक्षण चळवळीमधून मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला आरक्षणाचा लढा, या लढ्याचा फायदा बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना होताना दिसत आहे. पंकजा मुंडे जातीपातीचं राजकारण करतात, मराठा समाजाला त्रास देण्याचे काम करतात व पंकजा मुंडे यांनी मराठा समाजावर अन्याय वर्षानुवर्ष केला आहे. म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. दरम्यान पंकजा मुंडे यांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे मागच्या वेळी पंकजा मुंडे यांच्या विरोधात होते, परंतु यावेळी पंकजा मुंडे यांच्या सोबत असताना सुद्धा ही लोकसभा निवडणूक पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठी प्रतिष्ठेची बनली आहे. तर या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला व पंकजा मुंडे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीचे बजरंग बाप्पा सोनवणे हे रिंगणात आहेत. बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाज आणि मराठा समाज या दोन समाजातील संघर्ष वाढत चालला असल्यामुळे आता मराठा समाज बजरंग बाप्पा यांच्या पाठीमागे उभा राहिल्याचं बोललं जात आहे. तर वंजारी समाज व बंजारा समाज हा पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे उभा आहे. मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या प्रचारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा आयोजित केली होती. पंकजा मुंडे यांना आपला पराभव दिसत आहे असं मत बजरंग बाप्पा सोनवणे यांनी व्यक्त केले. तर माझ्यासमोर कोणतेही आव्हान नाही असं सुद्धा बजरंग बाप्पा म्हणाले. दरम्यान मी 2 लाख 3 लाख मतांनी विजय होईल असं मत बजरंग बाप्पा सोनवणे यांनी व्यक्त केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का. जनता या आमच्या सोबत आहे, नेते सर्व तुमच्या सोबत असल्यामुळे काय झालं असं सुद्धा बजरंग बाप्पा बोलून गेले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? बीड लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनवणे विजयी होतील की भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पंकजा मुंडे विजयी होतील? आमच्या राष्ट्रप्रथम या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, धन्यवाद. जय महाराष्ट्र.